तालुका पुसद येथील श्री क्षेत्र श्री महाकाली संस्था, श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम धर्मपीठ, नंदलाल गौरक्षण कासोळा देव, ता पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी महाकाली प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास माना श्री संजय राठोड कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ वाशिम पालकमंत्री तसेच मा इंद्रनील नाईक राज्यमंत्री, आ बाबूसिंग महाराज, गजानन महाराज, आ किसनरावजी वानखडे, आ सईताई डहाके, आ ससाने, मा राजू नजरधने, माननीय ययाती नाईक, मा उमाकांत पापिनवार, मा यशवंत महाराज, मा सोनल नाईक तसेच इतर संत यांचे या सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र राजे, संचलन मा संजय चव्हाण, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ आशिष दरेकर यांनी केले। प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्याचबरोबर परमपूज्य गजानन माऊली यांच्या अवतरण दिन असा दुग्ध शर्करा योग आज घडून आला। माना संजय राठोड यांच्या हस्ते परमपूज्य गजानन माऊली यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जन्मदिन साजरा करण्यात आला। श्री गजानन माऊली यांनी आपल्या वृद्ध संतांसाठी विशेष पेन्शन योजना किंवा मानधन या संदर्भात आणि अशा प्रकारचे विशेष मागणी त्या ठिकाणी मागितले। तसेच इंद्रनीलजी नाईक यांनी परमपूज्य समर्थ माऊली यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिला आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्या ठिकाणी त्यांनी दिली। तसेच संस्थांच्या ठिकाणी भक्तनिवास व आरोग्य केंद्र देण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले। या भाषणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचा लाईव्ह व्हिडिओ उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संदेश देण्यात आला आणि येत्या काळामध्ये मी मंदिराला स्वतः येऊन भेट देईल असे त्यांनी मत भाषणातून व्यक्त केले। अध्यक्षीय भाषण माननीय संजय राठोड यांनी करत भविष्यात हे ठिकाण महाराष्ट्रात मोठी ओळख निर्माण करेल अशी मनीषा व्यक्त केली। करकर्माचे आभार डॉ आशिष दरेकर यांनी मानले व महाप्रसादाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज वट्टंबार, श्री कुणाल वानखेडे, संजय गावंडे, अजय इंगोले, विनयकुमार राठोड, अरविंद चव्हाण, स्वप्नील देशमुख, मनोज कुकडे, शिवप्रसाद पारिख इत्यादींचे सहकार्य होते।